उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार 11व्यांदा विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार। शेषराव वानखेडेंनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान अजित पवारांकडे जाणार। यंदाच्या अर्थसंकल्पात जुन्याच परंतु महत्त्वाच्या योजनांना बळकटी देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। रखडलेली रस्ते आणि सिंचनाची कामं पूर्ण करण्यावरही सरकारचा भर असेल। लाडक्या बहिणींना 2 टप्प्यात पैसे दिले जाणार। मंत्री आदित्य तटकरेंची माहिती। लाडक्या बहिणींच्या खात्यात एकच हप्ता जमा झाल्यानं महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। नागपुरात पतंजलीची मोठी गुंतवणूक। आशियातील सर्वात मोठं संत्र प्रक्रिया उद्योग केंद्र सुरू करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन। राज्यानं ऊर्जा सुधारणांना चालना दिल्यानं महावितरण शेअर बाजारात येणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। शेअर बाजारात येणारी महावितरण देशातील पहिली वीज आस्थापना ठरेल। फडणवीसांना विश्वास। नाशिकमध्ये संविधान अमृत महोत्सवानिमित्त गोष्ट संविधानाची या 10 भागांच्या मराठी मालिकेचं उद्घाटन। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधेंसह अनेक जणांची उपस्थिती। अहिल्यानगरमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुतेंसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। 15 जर्सी गाई कत्तलीसाठी घेऊन जात असल्याच्या प्रकाराची नोंद करण्यात आली। लय भारी यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। साताऱ्यातील दहिवडी पोलिसांची तुषार खरातांवर कारवाई। मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप। कल्याणचे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी। अंबरनाथमधील कार्यक्रमात महेश गायकवाड यांच्या हातात अज्ञातानं लिफाफा देत धमकी दिली होती। पुणे अश्लील चाळे प्रकरणी गौरव आहुजासह भाग्येश ओसवालला 1 दिवसाची पोलीस कोठडी। दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून 1 दिवसाची पोलीस कोठडी। ओसवालला येरोडा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मित्रांकडून जेवणाची सोय, कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड्रिंक्स आणल्याची माहिती। माध्यमांचे कॅमेरे असल्यानं पोलिसांनी त्यांना हाकललं। त्यामुळे आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते का असा सवाल उपस्थित होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।